धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा करसी अंगीकार तरी काय माझा भार जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायणा मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा अजं रुक्मिणी प्राण संजीवनंतं प्रमधाम कैवल्यमेकं तुर्यं प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं कीर्तनरंगी हरिरंगलासे एवं स्कंदी मगवै सलासे श्रीराम नामे अति प्रीति गाला तोलंबरा जनगनी तुम्ही देखीला जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तीच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ज्या संगतीने विराग झाला मनोदरीचा जडभाग गेला साक्षात परमात्मा मज भेटविला विसरू कसा मी गुरुपादुकाला ज्या भावनेनं ज्या श्रद्धेनं ज्या निष्ठेनं आपण ह्या धर्म मंडपामध्ये एकत्र आलात त्या भावनेला त्या श्रद्धेला त्या निष्ठेला या ठिकाणी आमचं वंदन आहे। चालू असलेला संत श्रेष्ठ सद्गुरू निमराज महाराज पालखी सोहळा आणि आज जागराचा दिवस आहे। आपण किती तारखेला निघालो होतो आणि आज किती तारीख आहे ही बऱ्याच जणांच्या लक्षामध्ये नाही। काही जण तर असं म्हणतात महाराज अजून एक 15-20 दिवस असंच चालू द्या म्हणलं। इथं आम्हाला घाम फुटला आणि अजून 20 दिवस असंच चालतं म्हणले। काय घरी जाऊन तरी काय करायचं, रोज तेच बोलणे। काय आपल्या प्रारब्धामध्ये काय आहे ते घरी गेल्यानंतर प्रत्येकाचं कठीण असू द्या।
माणूस ह्या प्रापंचिक जीवनामधून इतके दिवस एकदम आनंदामध्ये, आनंदाची डोही आनंद तरंग, ज्या आनंदामध्ये आपण सर्वजण इथपर्यंत आलो, पांडुरंगाचं दर्शन प्रत्येक भाविकाचं झालेलं आहे. बोटावर मोजण्या एवढे भाविक राहिले असतील, नाहीतर बाकी पालखी सोहळ्यातील असा एकही वारकरी राहिला नाही की त्याचं दर्शन झालं नाही. आणि म्हणून सर्व वारकऱ्यांचं दर्शन पण झालेलं आहे. आणि आज जागराचा दिवस आहे. आणि म्हणून या जागराच्या सेवेकरता पूर्ण आपण 17 दिवस चाललो, 18व्या दिवशी इथं पोहोचलो. आणि आज मागणी आहे, पांडुरंगाला मागण्याचा दिवस आहे. आणि मागणं कशा पद्धतीचं असलं पाहिजे, मागणी काय असली पाहिजे, ही सत्पुरुषांना विचारा. मानवाला मागता येत नाही. मानवाची मागणी आणि संत महापुरुषांची मागणी, मागावं काय हे कळण्याकरता सुद्धा बुद्धी लागते. लक्षात ठेवा, काही पण मागणं हे वारकरी संप्रदायाला मान्य नाही. महाराज असं मागा की पुन्हा मागण्याची आवश्यकता पडली नाही. तर काय सतत सतत मागणं मागणं. आणि आपण अनुयायी, जगद्गुरु तुकोबारायांचे अनुयायी, आपण सद्गुरू निमराज महाराजांचे अनुयायी. तसं मागणं तर आपल्या संप्रदायाला मान्य नाही. भिक्षापात्र अवलंबनी जळोजिनी लाजिरवाणी, भिक्षापात्र अवलंबने जळोजिनी लाजिरवाणी असे शब्द जगद्गुरु तुकोबारायांचे आहेत. आणि मग ही जी परंपरा आहे, आपण गाथ्याचा जर अभ्यास केला तर गाथ्यामध्ये असं लिहिलंय की माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. फक्त तुझ्या चरणाची सेवा, मागणंच नाहीये. लक्षात ठेवा. महाराज तर असं म्हणतात की तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, जो कोणासमोर हात पसरतो, महाराज म्हणतात तो ब्रह्मांडाला ठेंगण करतो. ब्रह्मांडाला ठेंगण करतो. द्या असं म्हटलं ना, द्या आकारांत शब्द आहे. द्या म्हणण्याकरता तोंड काय करावं लागतं, उघडावं लागतं. नुसतं द्या म्हटलं तर 5 काय होतो अनर्थ शास्त्रामध्ये सांगितलं, त्याची कीर्ती नाश होतं. लक्षात ठेवा. हो, कीर्ती राहत नाही. खूप शास्त्रामध्ये याचं चिंतन केलं. द्या इथे फक्त एवढ्या शब्दांना आकारांत शब्द आहे. मग हे जगद्गुरु तुकोबारायांना मागणं हे मान्य नाही. लक्षात ठेवा. तरी सुद्धा जगद्गुरु तुकोबाराय प्रस्तुत अभंगामध्ये पांडुरंगाला मागणं मागताय. मग आपण बुद्धिजीवी आहोत, प्रत्येक जण या ठिकाणी अधिकारी व्यक्ती आहे. तुम्हाला असं वाटत असेल मग महाराज मागणं कसं काय मागतात, त्यांना जर आवडत नाही, गाथ्यामध्ये असे प्रमाण आहेत, तर मग जगद्गुरु तुकोबाराय असं मागणं पांडुरंगाला का मागताय. तर याची कारणमीमांसा सांगत असताना हा अभंग मागणीपर प्रकरणातील आहे. लक्षात ठेवा. काल्याच्या आदल्या दिवशी मागणीपर प्रकरणातील कीर्तनाला अभंग असावा असा वारकरी संप्रदायाचा दंडक आहे. आणि म्हणून याचं जर आपण सूक्ष्म चिंतन पाहिलं तर याची पूर्वपीठिका सांगत असताना याची पूर्वपीठिका अशी आहे की जगद्गुरु तुकोबारायांची जी वारी होती ना, ती 8 पिढ्यांपासून वारी होती. 8 पिढ्यांपासून, 8 पिढ्या. मूळ जगद्गुरु तुकोबारायांचे मूळ पुरुष विश्वंभर बाबा, आणि विश्वंभर बाबांना पांडुरंगाची सेवा केली, काही मागितलं नाही. अशा 7 पिढ्यांनी पांडुरंगाची सेवा केली. आणि 8व्या पिढीमध्ये जगद्गुरु तुकोबाराय जन्माला आले. तर जगद्गुरु तुकोबारायांचे वडील दरवर्षी पंढरीच्या पांडुरंगाकडे जायचे. दरवर्षी पंढरीची वारी करायचे वडील. माता कनकाई दरवर्षी पांडुरंगाची वारी. हो. आणि राहुळामध्ये गेले
की पांडुरंगाला महाराज 8-7 पिढ्या पांडुरंगावर सेवेचं ओझं झालं. ओझं, सेवेचं ओझं होतं बरं. खूप सेवा केली 8-7 पिढ्यांनी आणि ओझं झालं पांडुरंगाला. तर पांडुरंगाला असं वाटायचं की यांनी काहीतरी मागावं. बघा ना काय गंमत आहे. देवाला वाटलं पाहिजे या भक्तानं काहीतरी मागावं. आजपर्यंत हात जोडून सांगा, देवानं आपल्याला असं कधी म्हटलं का तुला काय पाहिजे? ते म्हणण्याच्या आधीच आमची यादी तिथं हजर येतो. आपल्याकडे बघायला तयार नाही. आपल्या यादीकडे कोण बघतंय? कोण? देव. गंमत आहे, लक्षात ठेवा महाराज. देवाला वाटलं पाहिजे यानं मागावं. देवाची इच्छा आहे जगन्नाथ तुकोबारायांनी म्हणजे यांच्या वडिलांनी काहीतरी मागावं, पण हे नको म्हणताय. आजपर्यंत आपल्याला कधीच देवानं असं विचारलं नाही तुला काही पाहिजे का? नाटाच्या अभंगामध्ये असे प्रमाण आहेत की मागावं कुणाला? दात्याने मागत्यासी धर्मनीती तरी बोलली ऐसी, यथाशक्ती ठाकेल जैसी बाधे दोघासी विन्मुखता. हो, दाता जरी देणारा असेल तरी घेणाऱ्याला कोणाकडून घ्यावं? हो, काही काही अशा व्यक्तीकडून घेतात की ते आयुष्यभर आपला प्रचार करत बसतात. घ्यावं कुणाकडून? कुणाकडून घेतलं पाहिजे याला देखील नीती आहे, याला पण शास्त्र आहे. कुणाकडून घेतलं पाहिजे आणि ही नीती नाटाच्या अभंगामध्ये सांगितली. घ्यावं कुणाकडून? आणि म्हणून पांडुरंगाची इच्छा आहे ह्या वंशानं काहीतरी मागावं, पण यांना काहीच नकोय, लक्षात ठेवा. आणि कनकाई राहुळामध्ये गेली आणि राहुळामध्ये गेल्यानंतर बोलोबाने सांगितलं होतं, हे बघ आणीत नव्हते दरवर्षी वारीला, पण ह्या वर्षी खूप आग्रह केला कनकाईनं, माता कनकाईनं, की मला वारीला घेऊन जा. मग कनकाईला वारीला आणलं आणि वारीला आणल्यानंतर आपला नित्यनेम चंद्रभागेमध्ये स्नान केलं. हो, नामदेव पायरीचं दर्शन घेतलं. गरुड खांबाजवळ कनकाई माता गेलेली आहे. बोलोबांचं दर्शन झालं आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं होतं कनकाईला, काहीही हो मनसे काही मागा, देव तुला काहीतरी माग असं म्हणतील, पण तू काही मागायचं नाही. हो, आणि कनकाई माता रावळामध्ये गेल्या आणि जसं रावळामध्ये गेल्या तसं पांडुरंग परमात्मा माता कनकाईकडे बघून हसले आणि हसल्यानंतर कनकाईला आनंद वाटला. कनकाईनं सांगितलं आणि परमात्म्याचा आणि कनकाईचा संवाद झाला. ईश्वरानं माता कनकाईला विचारलं, तुला काही पाहिजे का? बघा, जगाच्या मालकानं आज आपल्या अंतरंग भक्ताला विचारावं, हो काय पाहिजे का? तुम्ही आम्ही सामान्य माणसं भक्ती करूयात काय नवल नाही, लक्षात ठेवा. आपण भक्त आहोत, आपण सामान्य आहोत, आपण भक्ती करणारच, पण भगवंतानं भक्ताचं चिंतन करत राहणं, भगवंतानं सतत भक्ताच्या हो भक्ताच्या स्मरणामध्ये, भगवंताच्या स्मरणामध्ये सतत तो भगवत भक्त राहावा. निमराज महाराजांच्या भक्तीचं एवढं ओझं परमात्म्यावर होतं, लक्षात घ्या. परमात्मा इच्छा करायची की यांनी काहीतरी मागितलं पाहिजे, परमात्मा. आणि देवानं असं करणं म्हणजे भक्ताची सफलता आहे, लक्षात ठेवा. माता कनकाईला विचारलं, काही पाहिजे का? कनकाईचे डोळे भरून आले आणि कनकाईनं सांगितलं की माझी कूस पवित्र नाहीये, माझी कूस तेवढी पवित्र कर. आणि राहुळातून बाहेर आली, मुखावर हास्य होतं. बोलोबाने विचारलं, को काही मागितलं? लक्षात आलं काहीतरी मागितलंय. आणि मागितलं असं लक्षात आल्यानंतर त्यांनी सांगितलं, काय काय मागितलं? तर त्यांनी सांगितलं, मी मागत नव्हते, पण तो बोलला, मी काही मुकी आहे का म्हटले. मला ते बोलल्यानंतर मला बोलावंच लागलं असं सांगितलं कनकाईने. मी मुकी नाही, माझं दुःख मी सांगितलं पांडुरंगाला. लक्षात ठेवा, तुम्हाला काही कळालं नाही तरी एक गोष्ट लक्षात ठेवा. आता जाता उद्या आपल्याला सर्वांना काय करायचंय? आता उद्या आम्ही थांबा म्हणलं तरी तर कोणी थांबणार नाही.
कुणाची मानसिकता तशी नाही. आत्ताच पिशव्या भरून ठेवल्या, काही रात्रीच निघू नये म्हणजे मिळवलं आम्ही, रात्रीच काही निघू नये. पिशव्या सर्वांच्या हातात भरलेल्या आहेत, लक्षात ठेवा. उद्या कुणी थांबणार नाही. हो काय ती म्हटली, मला विचारलं, मी मुकी नाही, आणि सांगितलं माझी पूज पवित्र अशी करा. बोल्लोबाने सांगितलं, जा रावळामध्ये, पुन्हा जा पांडुरंगाकडे आणि पांडुरंगाला सांगा की तुला द्यायचंच असेल तर असा दे की तुझी वारी करणारा जन्माला दे, नाही तर देऊ नको. लक्षात ठेवा. पुत्र व्हावायचा गुंडा ज्याचा तिही लोके झेडला, वरमेको गुणीपुत्र नच मूर्खम शतानेपी, एक चंद्र तमोहंती नच तारांगणोपिच. 100 मूर्ख असण्यापेक्षा एकच असावा, तो भक्त असावा, तो दाता असावा, किंवा तो वारकरी असावा. लक्षात ठेवा. एक असा पुत्र जन्माला दे, असं पुन्हा जा रावळामध्ये आणि पांडुरंगाला सांगा. पुन्हा माता कनकाई रावळामध्ये गेल्या आणि सांगितलं, हो अशी या अभंगाची पूर्वपीठिका असताना सांगितलं, तुला काय द्यायचंय किंवा तुझी काय इच्छा आहे, तू कशी मूर्ती आहे आणि तुला काय द्यायचं हे तुझ्या हातामध्ये आहे. महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये म्हणतात, धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती, तुझे हाती. बघा, जगृत तुकोबारायांनी या ठिकाणी जी मूर्ती आहे, आपण पांडुरंगाची मूर्ती पाहिली, ही धर्माची मूर्ती. लक्षात ठेवा. कशी मूर्ती सुंदर ना. कटेवर हात आहे आणि परमात्मा असं सांगतात की जो माझा भक्त आहे त्याला हा भवसागर फक्त कमरे एवढा आहे. म्हणून तर कटेवर हात ठेवलेले आहेत परमात्माने, कटेवर, कमरेवर. भवसागर जो आहे भक्तांना फक्त कमरे एवढा आहे. आणि ही मूर्ती जी आहे ती धर्माची मूर्ती. लक्षात ठेवा. अनेक ठिकाणी तुम्ही मूर्ती पाहिली असती, पण अशी मूर्ती नाही घडविला, नाही वैसविला, घडवलेला नाही, बसवलेला नाही. काही काही माणसं म्हणतात की पांडुरंग तर आपल्या गावामध्ये पण आहे, मग तुम्हाला इथे यायची काय गरज एवढ्या गर्दीमध्ये. काही काही सांगतात ना, म्हणजे त्यांनाही वारीला जायचं नसतं ना आपल्याला जाऊ द्यायचं नसतं. ते काय म्हणतात, इथं आहेच की गावात, तिथं जायची काय गरज आहे. पण त्याला सांगा, हा जो विटेवरचा उभा असणारा ईश्वर आहे, याला घडवलेलं नाही, याला बनवलेलं नाही. हो, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे, ऐशी चंद्रभागा, ऐसे भीमातीर, ऐसा विटेवर देव कोठे. असा कुठे आहे? ऐसे संत जन, ऐसे हरीचे दास, ऐसा नाम घोष सांगा कोठे. पंढरी महात्म्य सांगत असताना पंढरीचं महात्म्य सांगितलं. लक्षात ठेवा. ग्रंथामध्ये पंढरीचं महात्म्य. असा ईश्वर तुम्हाला कुठे जगामध्ये पाहायला मिळणार नाही. लक्षात ठेवा. म्हणून ही जी मूर्ती आहे, काही ठिकाणी इथे तरी धर्माची मूर्ती, काही काही ठिकाणी शब्दाची मूर्ती आहे. तुम्ही ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर शब्दाची मूर्ती, ज्ञानोबरांनी गणपती तयार केला, शब्दाचा गणपती. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, देवा तोच गणेशो सकलार्थमती प्रकाशो, म्हणे निवृत्तीदासो अवधारी जोजी. बघा शब्दाचा. हे शब्द ब्रह्माशेष तूची मूर्ती सुवेश, जेथ वर्ण वपो निर्दोष निर्वत्व असे, स्मृती तेची अवयव, स्मृती तेची अवयव, देखा अंगिक भाव, जेथ लावण्याची ठेव अर्थ शोभा. 18 पुराणे तुम्हाला सर्वांना ते माहिती. गणपती मूर्ती तयार केली, शब्दाची मूर्ती. तू का म्हणे आम्हा शब्दाची आमच्या घरी शब्दाचं धन आहे. शब्दच आमच्या घरामध्ये काय आहे? भांडवल आहे. शब्द आमच्या घरचं धन आहे आणि शब्द आमच्या घरचा देव आहे. महाराज तुम्हाला आता 18 दिवस तुम्ही सर्व ऐकून ऐकून थकलेले आहेत. लक्षात ठेवा. चालून माणसं जेवढे थकले नाही तेवढे ऐकून थकले.
ऐकून ऐकून माणसं जास्त थकलेली आहेत आता ह्या 18 दिवसामध्ये. आता इतक्या दिवसामध्ये देवदैठणपासून पंढरपूरपर्यंत शब्दाचं तुम्हाला महत्व फक्त एका वाक्यामध्ये सांगतो. कुणी असो, मी असो, तुम्ही असो, कुणी 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 असो, लक्षात ठेवा शब्दाचं मोल ज्या व्यक्तीला जपता आलं या जगामध्ये कुणी कुणाला मोठं करत नसतं, कुणी कुणाला श्रेष्ठ बनवत नसतं. तुमचे शब्द, तुमचे व्यवहार आणि शब्दाचं मोल ज्या व्यक्तीला जमलं, शब्द त्या व्यक्तीला एवढ्या उंचीवर घेऊन जातात की त्याला पुन्हा खाली यायची गरज लागली. शब्दाचं मोल ज्याला शब्द दिला तो पाळायला शिका. नाहीतर मग एखाद्याने व्यक्ती म्हणतो मी उद्या येणार आणि पुढे गेलं की माणसं म्हणतात हा याचं काय खरंय, संपलं आपलं जीवनच संपलं. कारण त्यांना माहिती हा कसा आहे. शब्दाला जपा, नाही तर देऊ नका ना शब्द कुणाला. जगद्गुरु तुकोबारायांची वाणी, दानोबारायांची वाणी, अहो पाषाणाला सुद्धा शब्द पान्हा फोडता, पाषाणाला सुद्धा पाजर फोडतो शब्दांना, लक्षात ठेवा. या ठिकाणी धर्माची मूर्ती म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांनी या ठिकाणी मूर्तीला म्हटले तो धर्माची मूर्ती आहेस आणि पाप आणि पुण्य हे तुझ्या हातामध्ये आहे. पाप आणि पुण्य तुमच्या माझ्या कोणाच्या हातामध्ये नाही, लक्षात ठेवा. पापाचं फळ कोणाला नको आहे आणि पुण्याचं फळ प्रत्येकाला हवं आहे. पण पाप केल्याशिवाय राहत नाही आणि पुण्य करायला नको म्हणतोय, हे कसं शक्य आहे. हो, पापस्य फलमिच्छन्ति पुण्यम न कुर्वन्ति मानवाः. पापाचं फळ कुणाला हवं आहे, दुःख कोणाला हवं आहे, दारिद्र्य कोणाला हवं आहे. तुम्ही बुद्धिजीवी आहात म्हणून तुम्हाला विचारतो, रोग कोणाला आवडतो का? हात वर करा. रोग नाही तर उभाच राहा. या जगामध्ये रोग कुणाला आवडतो, दारिद्र्य कुणाला आवडतं. हागा रोगो काय रोगिया, रोग्याला रोग कधी आवडत नसतो, लक्षात ठेवा. तो अनेक जणांना सांगतो मला झाला पण दुश्मनाला सुद्धा होऊ नये. रोगो काय रोगिया, दरिद्री आवडे दरिद्रिया, प्री भोगले लागे बळिया. ज्ञानोबारायांची ओवी लक्षात ठेवा. ज्ञानोबारा म्हणतात भोगावं लागतं. कुणाला आवडत नसतं, लक्षात ठेवा. पाप कुणाला, पापाचं फळ कुणाला आवडत नाही, पुण्याचं फळ प्रत्येकाला आवडतं. असा जगामध्ये, असा विश्वामध्ये तुम्हाला सापडणार नाही त्याला पुण्याचं फळ आवडत नाही. पण हे आपल्या हातामध्ये नाही ना, हे ईश्वराच्या हातामध्ये आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय देवाला म्हणतात तुला देण्याची इच्छा आहे, ठीक आहे मला नको आहे पण तुझी देण्याची इच्छा आहे. आणि भक्तीमध्ये अहंकार शिल्लक राहता कामा नये. नाही घेतलं तर अभिमान वाढेल जगद्गुरु तुकोबारायांचा. पण देवाला बरं वाटावं म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की देवा तुला द्यायचंयच ना तर एक दे. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये मज सोडवी दातारा, मज सोडवी दातारा, तर हे दे. मला भक्तीचा अभिमान सुद्धा शेष राहता कामा नये आणि तुम्हाला बरं वाटावं, पांडुरंगा तुम्हाला बरं वाटावं म्हणून एक द्या. मज सोडवी दातारा. दातारा म्हणजे देण्यामध्ये जो समर्थ आहे त्याला दाता म्हणतात. या जगामध्ये दाता फक्त एकच आहे, ईश्वर. बाकी कोणी दाता नाही, लक्षात घ्या. दाता फक्त ईश्वर आहे. पण नाटाच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय असं म्हणतात, जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण गाईन गुण तयाचे, जो या भिवरेच्या तिरीकट धरोनिया करी, पाऊले समची साजरी अंतरी धरोनी राहीन. हो, जयाचे नाव हा देणारा आहे, लक्षात घ्या. दाता तोची एक दान शूर दाता, तोची एक दान शूर
मस्त प्रमाण म्हटले महाराज. विटेवरी ज्याचे पाऊले समान तोची एक दान शूर दाता. विटेवर जो समान आणि पाऊल असे घेऊन उभा राहिलेला आहे तो या जगामधला सर्वात मोठा दाता आहे. लक्षात ठेवा. दत्त दाने हा दातो आहे, देणारा. त्यानं दिलेले प्रत्येकाला. लक्षात ठेवा. प्रत्येकाच्या ऐपतीप्रमाणे प्रत्येकाच्या त्यानं दिलेलं आहे. पण त्यानं जे दिलेलं आहे त्यात आम्हाला आनंद नाही. पण तुम्हाला एक जीवनाचं सूत्र सांगतो, बघा जमलं तर. जे नाही त्याचं दुःख करण्यापेक्षा जे आहे त्याचा आनंद घेत चला. लक्षात ठेवा. जीवनामध्ये तुम्हाला दुःख येणार नाही. जे नाही ना त्याचं कशाला दुःख करायचं आहे. जे आहे त्याचा आनंद घ्या. नाहीतर त्याचंही दुःख आणि याचं आहे याचंही नाही. मग आपल्याला शिकवलं शाळेमध्ये, तेलही गेलं, पुढचं तुम्ही म्हणा. पुढचं तुम्ही म्हणायचं. जे नाही ते तर नाहीच आहे. अरे अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन. जसं ज्याचं प्रारब्ध आहे हे येताना आपलं प्रारब्ध आपण घेऊन आलेलो आहोत. लक्षात ठेवा. नको चिंता करू अन्ना या वस्त्राची. आवलीला सांगितलं माझ्या जगत तो बरा या ना. आवले नको चिंता करू अन्ना या वस्त्राची माऊली आमुची पांडू. हे जसं भिन्न भिन्न आहे ना प्रारब्ध तुमचं. प्रत्येकाचं प्रारब्ध भिन्न भिन्न आहे. अहो फुलं, माळी फुलं लावतो, पण प्रत्येक फूल देवाच्या चरणाजवळ जाईल का? नाही जाणार. आणि जे फूल देवाच्या चरणाजवळ जातं, काही फुलं कुठेही जातात. एका फुलानं त्याला विचारलं, अरे तू किती भाग्यवान आहेस, तू पांडुरंगाच्या गळ्यामध्ये गेलास. त्या फुलानं सांगितलं, मित्रा मी पांडुरंगाच्या गळ्यामध्ये गेलो, पण त्याच्यासाठी मला हृदयामध्ये सुई खोसून घ्यावी लागली. दगडाला सुद्धा देव पण येत असतं. लक्षात ठेवा. पण त्याला टाकीची घाव सोसावी लागतात. लक्षात ठेवा. प्रत्येक फूल काय चरणाजवळ जाईल. कुंभार प्रत्येक मडकं बनवतो, पण प्रत्येक मडकं काय ते दहीहंडीच्या कालेला जाईल काय? एका वेळेला आणलेली माती, एका वेळेला बनवलेली मडके, पण त्यांचं प्रारब्ध भिन्न भिन्न आहे. लक्षात ठेवा. तसं ईश्वरानं तुम्हाला मला निर्माण करत असताना जेथे विश्वांकाराचे विसुरे जरी आहाती अनाने आकारे. प्रत्येकाचे आकार भिन्न असतील, प्रत्येकाचे शरीर भिन्न असतील, प्रत्येकाची बुद्धी भिन्न असेल, पण प्रत्येकाचं प्रारब्ध भिन्न भिन्न आहे. लक्षात ठेवा. तुम्ही आम्ही येताना आपलं प्रारब्ध घेऊन आलेलो आहोत. लक्षात ठेवा. तुमचं माझं कर्म. मग देवाला जे गुरु तुकोबार आहे म्हणतात, तुझी देण्याची इच्छा आहे ना, तर माझं जे कर्म आहे ना, हे कर्म तुस्तेज आहे. हो. दुलंघवे किम कर्मे ती कवयो तत्र मोहिताः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि. कर्म माझं वाईट आहे, पण ह्या कर्माच्या याच्यातून मला तू सोडव. कर्माच्या बंधनातून. कर्माचे अनेक प्रकार आहेत. लक्षात ठेवा. प्रारब्ध कर्म आहे, संचित कर्म आहे, क्रियमान कर्म आहे. अनेक प्रकारची कर्म आहेत. आणि ही कर्माची रेषा कठीण आहे. आणि म्हणून तुझी देण्याची इच्छा आहे ना. हो. मी मागच्या जन्मामध्ये जगरू तुकोबारांचे कधी अभंग तुम्ही वाचले तर लक्षात येईल. मी तब अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी तुझ मे आठविले नाही कधी वाचे कृपानिधी माय बापा. नाही करविला केला परोपकार, नाही दया आली पीडिता पर, करू नये तो केला व्यापार, वाहिला भार कुटुंबाचा. अरे ह्याच्यासाठी आम्ही काय केलं नाही. हा कुटुंबाचा भार वाहण्यासाठी आम्ही नको तो व्यापार केला, नको ते खोटं बोललो, दया आली नाही पीडिता पर. हो. नाही संत सेवा घडली नाही. हो. नाही घडले तीर्थाचे भ्रमण. हो. नाही संतांची सेवा घडली, नाही पंढरी यात्रा घडली. आणि हे सर्व केलं, पण आता हो नेनो भाव परी म्हणवितो तुझा, नेनी भक्ती परी करीतो पूजा. आपुलिया नामाची काजा, तुझ केशी राजा लागे धावणी. हो. भक्ती नाही, परंतु भक्ती करतोय. हो.
टाळ वाजवता येत नाही, हा अडचण नाही, पण गळ्यामध्ये मी तुझ्या नावाचा टाळ घेतलाय. परमात्मा बघा, तुमच्या माहितीसाठी सांगतो, असं शास्त्रामध्ये सांगितलं, येत नाही पण त्याच्या नावाने घेतलंय ना, तो त्या व्यक्तीचं कुठं ना कुठं मार्गालाच लावणार. लक्षात ठेवा, परमात्मा कल्याणच करणार. लक्षात ठेवा, तुम्ही या मार्गामध्ये आला, हेच महत्वाचं आहे. असो नसो भाव आलो तुझे असो नसो भावालो तुझी आठया, कृपा दृष्टी पाहे माझ्याकडे पंढरी राया. तुका म्हणे आम्ही तुझी वेडी वाकुडी, कशी असो नामी भवपाश हाते आफुल्या. नाही, किती प्रमाण सुंदर आहेत ना. भाव नाही, भक्ती नाही, पण मी तुझ्या मार्गावर आलेलो आहे, हो तुझी वारी करतोय. त्या कर्माच्या बंधनातून तुम्हाला सोडव, असं जगू तुकोबारा यांचं म्हणणं आहे. आणि कर्म दोस्तेच आहेत, लक्षात ठेवा. कर्मापासून कधी दोनच या ठिकाणी शास्त्रामध्ये सांगितलं, एक सद्गुरू संत निमराज महाराज आणि परमात्मा, ही दोन व्यक्ती कर्माच्या बंधनातून सोडवू शकतात. लक्षात ठेवा. तुम्हाला याच्यावरची एक दोन उदाहरणं सांगतो 2 मिनिटांमध्ये. कर्माचं बंधन कठीण असतं, लक्षात ठेवा. एक ज्ञानोबरायांचा मोठा अभंग आहे, कर्मे निर्वंश झाले सगर, कर्मानं सगराची 60,000 पोरं भस्म झाली. कर्मे निर्वंश झाली सगर, भिल्ले बिंधिले शारंगधर. हो, कर्मे दुर्योधनादी रणी नासले, कर्मानं दुर्योधनादी रणी नसले. लक्षात ठेवा. कर्मे पांडव महापंथे गेले, कर्मानं दशरथाचा मृत्यू झाला. कर्मेश राम वनवासा गेला, कर्मानं रामाला वनवासाला जावं लागलं. हे कैकई तर निमित्त आहे. माणसं कैकईला फार नावं ठेवतात, पण मी या मताचा आहे. महाराज, कैकईला नावं ठेवण्याचं काही खूप त्याचं चिंतन सांगतो तुम्हाला. राम जर अयोध्येमध्ये राहिले असते राम, तर फक्त रामाची एवढी कीर्ती राहिली असती की दशरथ पुत्र युवराज राम. पण कैकईमुळे 14 वर्षाच्या अनुभवानं नुसतं रामाला राम ठेवलं नाही, आज हजारो वर्ष झाली, पण रामाला काय म्हटलं जातं, मर्यादा पुरुषोत्तम. हे फक्त कैकईमुळे झालं. लक्षात प्रत्येकाच्या मर्यादा पुरुषोत्तम. मर्यादा काय असते हे फक्त 14 वर्षाच्या अनुभवानं शिकले. लक्षात. पण आपण सुद्धा अनुभव घेत चला. घर सोडल्यानंतर प्रत्येकाचे अनुभव आलेले आहेत. लक्षात ठेवा. म्हणून कर्मे दशरथ वियोग पावला, कर्मे वियोग हे सर्व गोष्टी घडल्या, कर्म दुस्तेज आहेत. लक्षात ठेवा. हो, म्हणून शास्त्रामध्ये सांगितलं, कर्माशी खूप शंभू भगवान शंकराची पण उदाहरणं सांगितली. कर्म कुणाला चुकत नाही, कर्माचा फक्त नाश संत करत असतात. लक्षात ठेवा. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे, हरीची कृपा झाली, हरीची कृपा व्हावी लागते, संतांची कृपा व्हावी लागते. लक्षात ठेवा. कारण त्याशिवाय कर्माचा नाश होत नाही, कर्माचा काही नष्ट होत नाहीत. लक्षात ठेवा. आणि म्हणून त्या ठिकाणी छोटंसं उदाहरण सांगतो. आद्यगुरु शंकराचार्यांना 16व्या वर्षी मृत्यू होता. 16व्या वर्षी आद्यगुरु शंकराचार्य. 8 वर्षे चतुर्वेदी, 8 वर्षामध्ये आचार्य, 4 वेदाचे ज्ञाता झाले. 4 वेद मुखोद्गार. 8 वर्षे चतुर्वेदी, 12 सर्वशास्त्रविद, 16व्या वर्षी सर्व ग्रंथांवर भाष्य लिहिलं आद्यगुरु शंकराचार्यांनी. आणि 16वं वर्ष त्यांना मृत्यूयोग होता. पण तुम्ही कधी अलकनंदा व्यासतीर्थ आणि व्यासतीर्थावर श्री व्यासांची आणि आद्यगुरु शंकराचार्यांची भेट झाली व्यासतीर्थावर. आणि असं कोण आहे की जो माझ्या भाष्यावर मी जे लिहिलं त्याच्यावर भाष्य करणारा कोण आहे? आणि मग शंकराचार्यांना पुढे आणलं. शंकराचार्यांचा मृत्यूयोग होता. लक्षात ठेवा. आणि व्यासांनी पाहिलं आणि व्यासांनी आद्यगुरु शंकराचार्यांवर कृपा केली. मृत्यूयोग टळला. लक्षात ठेवा. ही गुरूंची कृपा असते. लक्षात ठेवा. संतांची मृत्यूयोग सुद्धा टळू शकतो. सद्गुरूंची कृपा झाल्यानंतर मृत्यूयोग टळू शकतो. निमराज महाराजांच्या जीवनामध्ये निमराज महाराज
हो, निमराज महाराज शय्येवर पडल्यानंतर अंत्ययात्रा चाललेली होती, पण सद्गुरूंची कृपा, अंत्ययात्रा चालली, सद्गुरूंची कृपा. आणि कोणाच्या तरी मनात असं आलं, सोनाराच्या मुलीच्या मनामध्ये आलं किंवा आईच्या मनामध्ये आलं, कुणाच्या मनामध्ये आलं, काय आजच यांना मरायला काय आजच वेळ होते का काय माणसं, आज माझी मुलगी चालली म्हणजे आजच मरायला, आजच काय मरायचंय म्हटले. म्हणजे माणसं काय बोलतील याचं काही ताळमेळ, आजच कशाला मरायचं म्हटले यांनी. सद्गुरू दत्तात्रेय जनार्दन श्री नरहरी आणि का ना आपण म्हणतो ना, आत्रीपासून, आत्री ब्रह्म नारायण ब्रह्मा विधी आत्री दत्तात्रेय जनार्दन श्री एकनाथ नरहरी आपण म्हणतोच ना सर्व सकाळी घोषणा देत असताना म्हणतोच की. मग सद्गुरूंची कृपा झाली. हो, ईश्वर गुरु आणि संत हे एकच असतात. गुरु ते संत, संत ते देव, देव ते संत अशा प्रमाणात पाहायला मिळते. आणि भगवंताची कृपा झाली, मृत्यूयोग होता, परंतु महाराजांवर कृपा झाली, महाराज उठून बसले. लक्षात ठेवा, हा काय असतो कर्माचा, अजिबात यांना काही लागत नसतं. लक्षात ठेवा. म्हणून तुला जर सोडवायचं तर ह्या कर्माच्या बंधनातून सोडव. म्हणून महाराज म्हटले, माझं सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा. आणि कर्मापासून, ह्या कर्माचं दुस्तर कर्म आहे, आणि म्हणून ह्या कर्मापासून तो मला सोडव. असं जगद्गुरु तुकोबाराय म्हटल्यानंतर भगवंतानं सांगितलं जगद्गुरु तुकोबारायांना, हे कसं शक्य आहे. तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, का शक्य नाही. हो, तुला काय अशक्य आहे. अशक्य ते काय तुम्हा नारायणा, तुम्हाला काय अशक्य आहे. नाही म्हटले, पण ज्याला रोग झालाय त्यालाच औषध दिलं पाहिजे. तुमचं कर्म आहे ते मी कसं काय, किंवा ते मी कसं सोडवणार. आता लक्षात घ्या, आपण ज्याला रोग झालाय त्याला औषध द्यावं लागतं का, ज्याला रोग त्याला त्रास होतो म्हणून दुसऱ्याने घेऊन चालेल का. जो रोगी आहे ना त्यानंच इंजेक्शन घेतलं पाहिजे ना, नाही तर रोग कुणाला आणि इंजेक्शन कुणाला, काय होईल का त्याचा उपयोग. मग जगद्गुरु तुकोबाराय जीवाचं, तुमचं माझं सर्वांचं प्रतिनिधित्व देवासमोर करताय. संत जीवाचं प्रतिनिधित्व देवासमोर करत असतात. तुमचं माझं सर्वांचं प्रतिनिधित्व जगद्गुरु तुकोबाराय देवासमोर करतात. आणि देवाने असं सांगितल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे, देवा काही शक्य, तुला काय अशक्य आहे. लक्षात ठेवा. आणि ते काही अशक्य नाही असं महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात. करासी अंगीकार. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, करिसी अंगीकार, करिसी अंगीकार, तरी काय माझा भार. तू स्वीकार केलास, तू आमचा जर स्वीकार केलास तर आम्हाला याचा कर्माचा भार होणार नाही. आणि हे खरं आहे. परमात्म्यानं ज्याचा ज्याचा अंगीकार केला ना, परमात्म्यानं ज्याचा ज्याचा स्वीकार केला ना, मग आपण कसेही असो. तुम्हाला एक प्रमाण सांगतो. महाराज म्हणतात, अंगीकार ज्यांचा केला नारायणे, अंगीकार ज्यांचा केला नारायणे, निंदतेही त्याने वंद केले. तुम्ही समाजामध्ये निंदनीय असू द्या, समाजामध्ये तुमची निंदा होऊ द्या, समाजामध्ये तुम्हाला काही मानाचं स्थान नसू द्या, समाजामध्ये तुम्हाला हो कुणी कसंही तुमच्या बरोबर काय करत असेल, पण एक गोष्ट तुम्हाला हात जोडून सांगतो, ज्या दिवशी तुम्ही सद्गुरू निमराज महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये येतात, निमराज महाराज तुमचा स्वीकार करतात ना, त्यावेळेस तुम्ही समाजामध्ये वंदनीय होता, तुम्ही पूजनीय होता, वंदनीय. जो येईल तो पाया पडतो. ते नमन आपल्याला नाही, लक्षात ठेवा. ते नमन सद्गुरू महाराजांना असतं, लक्षात ठेवा. परमात्मा ज्यावेळी स्वीकार करतात, संत ज्यावेळी स्वीकार करतात ना, त्यावेळी संत त्याला वंदनीय बनवतात, संत त्याला पूजनीय बनवतात. करिसी अंगीकार, अंगीकार केला पाहिजे फक्त परमात्मा. मग जीवाचं कर्म कसंही असो. हो, मूढ पापी जैसे तैसे, मूढ पापी जैसे तैसे, उतरी कासे लावोनी. पुंडलिक रायाला पांडुरंगानं ह्या सरांनी सांगून ठेवलं, लक्षात. पुंडलिक रायानं सांगितलं, पांडुरंगा पांडुरंगा, अरे तुझ्याकडे कसाही येईल, हो, भक्त येईल अभक्त येईल, ज्ञानी येईल अज्ञानी येईल, गरीब येईल श्रीमंत येईल, तू हे पाहू नको की हा कोण आहे, तू फक्त काय कर, त्यांचा उद्धार कर.
तू असं त्यांच्याकडे बघू नको, पण परमात्म्याची दृष्टी अशी आहे, लक्षात घ्या. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जघन निहित पाणिम मंडनं मंडणाना तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तिथे माझी हरी वृत्ती राहो. अशी वृत्ती परमात्म्याची, अशी दृष्टी परमात्म्याची. तो असं बघत नाही, हा ज्ञानी हे अज्ञानी, हा श्रीमंत आहे हा गरीब आहे, हा परमात्मा भाव परमात्माकडे नाही. लक्षात ठेवा, पंढरीचं हे वैशिष्ट्य आहे, लक्षात ठेवा. मग त्यानं अंगीकार केला. अहो शास्त्रातली उदाहरणं तर तुमच्या लक्षात राहत नाहीत. आता कलियुगातली उदाहरणं तुम्ही लक्षात ठेवा. आता वारीमध्ये अशा महिला, असे पुरुष जे घरी 5 मिनिटं चालत नाही. किती मिनिटं चालत नाही? 5 मिनिटं चालत नाही. त्यांचे गुडघेच दुखतील, कंबरच दुखेल, मानच दुखेल, त्याला कसतरीच होईल. पण रस्त्यानं संपूर्ण पालखी सोहळ्यामध्ये पायी पायी चालले, ही महाराजांची कृपा आहे. लक्षात ठेवा. पायी पायी चालले की नाही? का नाही चालले? 15 किलोमीटर 20 किलोमीटर चाललेच ना सगळे. कोण घरी चालतो? लक्षात ठेवा. ते बोटावर मोजण्या एवढी माणसं चालतात. बाकी कोणी चालतं का घरी? अजिबात चालत नाही. चालणं माणसं आता जवळजवळ विसरलीच. लक्षात ठेवा. पण वारीला आल्यानंतर प्रत्येक व्यक्ती चालला की नाही, म्हणजे ही कृपा असते. लक्षात ठेवा, ही कृपा असते परमात्म्याची, ही कृपा असते संतांची. संत कृपा कटाक्षे निहाळिले, संत कृपेने कटाक्षाने पाहतात आणि त्याला चालायला लावतात. लक्षात ठेवा. अहो आंधळ्याला डोळे, बहिऱ्याला कान, मुक्याला वाणी आणि वृद्ध सुद्धा. म्हणून इथं तरुण आणि वृद्ध याची व्याख्या मला करता येणार नाही. लक्षात ठेवा. तरुण आणि वृद्ध कुणाला म्हणायचं? लक्षात ठेवा. ज्याच्या अंतःकरणामध्ये आता काही तरुण, म्हणजे मला नावं ठेवायचे, तरुण कुणाला म्हणायचं, वृद्ध कुणाला म्हणायचं? लक्षात ठेवा. तरुण चालू शकत नाहीत पण वृद्ध चालतात. मग आता तरुण कोण आणि वृद्ध कोण हे तुम्ही ठरवा. ज्याच्या अंतःकरणामध्ये तीव्र इच्छा आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये, इथं वयाकडे पाहायचं नसतं. लक्षात ठेवा. काही वयाकडे पाहून उपयोग नाही. लक्षात ठेवा. काय माणसाचा उत्साह महत्वाचा असतो. लक्षात ठेवा. आपण वारीला हरिपाठाचा आनंद घेतला, आपण वारीला काकड्याचा आनंद घेतला, भजनाचा आनंद घेतला, कीर्तनाचा आनंद घेतला. सर्व आपले माता माऊली पुरुष सर्व आपले हे सर्वजण, आपलं सर्व कुटुंबासारखं आपण सर्वजण चालत आलो. किती आनंद घेत होतो आपण. वृद्ध माणसं सुद्धा आपण उड्या मारताना पाहिली. हो, सर्व माणसं. म्हणजे ही पांडुरंगाचं काय असतं? लक्षात ठेवा. प्रत्येकाला पांडुरंगानं काय केलेलं आहे? स्वीकार केलेला आहे. म्हणून जो बरोबर आहे. तुमचं माझं प्रतिनिधित्व करत असताना सांगतात, देवा करसी अंगीकार तरी काय माझा भार. जीवाचा भार तुला होणार नाही. हो, तो का म्हणे माझे तुम्हा संतांवरी ओझे. हो, संतांवर ओझं घालून टाका. हो, म्हणून संतांवर ओझं घातलेलं आहे. म्हणून महाराज म्हटले करसी अंगीकार तरी काय माझा भार. मज सोडवी दातारा कर्मा पासोनी दुस्तरा. एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी हाताने टाळी वाजवायची, मुखाने गोड असं भगवंताचं नामचिंतन करायचं.
स्वीकार करीसी अंगीकार तरी काय माझार मज सोडवी दातारा कर्मापासोनी दुस्तरा. आणि शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात अभंगाच्या शेवटच्या जीवीच्या जीवना शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबा असं सांगतात की देवा काय संबंध आहे जीवीच्या जीवना जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायणा मज सोडवी दातारा कर्मापासोनी दुस्तरा. जीवाचा आणि ईश्वराचा जो संबंध आहे ना, हो आपला जो संबंध आहे ना, तुम्ही गीता वाचता म्हणून सांगतो ममैव अंशो जीवलोके. भगवंताचा आणि जीवाचा जो संबंध आहे ना, तो नित्य संबंध आहे. आपण त्याचे अंश आहोत आणि अंश असल्यामुळे तो अंशी आहे आणि तो अंशी असल्यामुळे त्याला कधी ना कधी या अंशाची दया येणारच. लक्षात ठेवा आपण त्याची सर्वांची ममैव अंशो जीवलोके जीवभूत सनातना मनःष्ठानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानी कर्षती शरीरमित्वाभूती. हे जे शरीर किंवा हे जे आहे ना, आपण त्याचे सर्वांचे अंश आहोत परमात्म्याचे. आणि परमात्म्याचे अंश असल्यामुळे तुमचा आणि आमचा सर्वांचा जीवाचा आणि ईश्वराचा जो संबंध आहे, शास्त्रामध्ये 6 प्रकारचे संबंध सांगितलेले आहेत. लक्षात ठेवा अविनाभाव संबंध, संयोग संबंध, समन्वय. मग हो जो नित्य संबंध, शास्त्रामध्ये संबंधाचे अनेक प्रकार सांगितले. तर जीवाचा आणि ईश्वराचा जो संबंध आहे तो नित्य संबंध आहे. कधीही त्याच्यापासून हो जीव हा वेगळा होणारा नाही. काही दिवसापर्यंत तो जरी वेगळा झाले असेल तरी स्वस्वरूपापर्यंत त्याला जावंच लागतं. लक्षात ठेवा. म्हणून गीतेमध्ये असं सांगितलं खूप उद्धरेदात्मनात्मानम आत्मानमवसादे आत्मैव आत्मनो बंधो रात्मैव रिपुरात्मना. जोपर्यंत स्वस्वरूपाचा बोध होत नाही, काय होतं, आपण स्वस्वरूपाला विसरलो. स्वस्वरूपाला विसरलो आणि स्वस्वरूपाला विसरल्यामुळे आपल्याला दुःख भोगावं लागतं. लक्षात ठेवा. विसरली तया थोर झाली हनी. हो मीठ, याचं मिठाचं मूळ स्वरूप पाणी आहे. लक्षात ठेवा. आणि पाण्यापासून जसं मीठ वेगळं होतं ना, तसं मिठाला अडचणी येतात. दुःख, इतकं दुःख मिठाला, कारण ते त्याच्या स्वस्वरूपापासून वेगळं झालं. मग मिठाला मिरचीमध्ये वाटावं लागतं. मिरची कळते का? मिरची नाही कळत. पाट्यावर वाटावं लागतं. आणि मिरची लागल्यानंतर अंगाला काय होतं हे तुम्हाला अजून अनुभव नाही. मिरची अंगाला लागल्यानंतर काय होतं, शंभूराजांना विचारा. छत्रपतींचे जे शंभूराजे होते ना, शंभूराजांना विचारा. मिरची अंगावर टाकल्या, स्वस्वरूपाला विसरलं. उकळत्या पाण्यामध्ये मिठाला टाकावं लागतं. स्वस्वरूपाला विसरलं, शेवटपर्यंत दुःख. तसं आपण आपल्या स्वस्वरूपाला विसरलो. आपलं स्वरूप ईश्वर. नितोसी बद्धोसी निरंजनोसी. पण आपण आपल्या स्वस्वरूपाला विसरलो आणि जेवढे आपण त्याच्यापासून दूर जाणार तेवढं आपल्याला दुःख होणार, तेवढे आपल्याला वेदना होणार.
आणि स्वस्वरूपाचा एकदा बोध झाला, स्वस्वरूपाचं एकदा ज्ञान झालं की मग अर्जुना तिथं काहीच नाही, वैषम्याची वार्ता नाही, हो समत्व तिथं त्या सर्वांनी काय होतं लक्षात ठेवा. म्हणून आपला आणि जीवाचा आणि देवाचा संबंध सांगितला जगत तुकोबरायांनी. महाराज म्हणतात जीवीच्या जीवना तुगा म्हणे नारायणा. म्हणजे आपण नित्य संबंधातले आहोत. मग जीवाचा भार तुम्हाला घेणं, जीवाचे कर्म तुम्हाला नष्ट करणं काही अडचण नाही, असं जगद्गुरु तुकोबारायांचं सांगणं आहे. म्हणून महाराजांनी सांगितलं जीवीच्या जीवना तुगा म्हणे नारायणा, मज सोडवी दातारा, कर्मापासून दुस्तरा. या ठिकाणी आपण सर्वजण ज्या भावनेनं, ज्या श्रद्धेनं या सभा मंडपामध्ये आला, त्या भावनेला, त्या श्रद्धेला या ठिकाणी आमचं नमन आहे. या ठिकाणी आपल्या कीर्तनाची मर्यादित वेळ ही संपलेली आहे. म्हणून आपल्या सांप्रदायिक नियमाप्रमाणे एकदा आपण भजन करू. नंतर एक आपल्याला थोडं बसायचं आहे. नंतर त्या सूचना दिल्या जातील आणि थोडे सर्वांचे आभार मानायचे. सर्वांनी या ठिकाणी एकदा आपण भजन करू. नंतर पुढचं काय असेल ते आपण सांगूया. ज्ञानेश्वर माऊली जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायणा, मज सोडवी दातारा, कर्मापासून दुस्तरा. या ठिकाणी आज आपली ही जागराची सेवा समाप्त झालेली आहे. आणि या ठिकाणी आपले जे गुरुजन गायक वादक आहे, आपल्याला फार यांनी साथ दिलेली आहे. सर्व असणारे आमचे दादा महाराज असतील, या ठिकाणी सुदाम महाराज असतील, सुरेश महाराज असतील, बाळासाहेब असतील, भैयाजी असतील, या ठिकाणी आमचे सर्व जे एकनाथ महाराज असतील, सर्व टाळकरी, या ठिकाणी सर्वांची नावं घेणं, कधी कधी एखादं नाव जरी राहिलं तरी तसं कोणी वाईट वाटून घेण्याचं. निमराज महाराजांच्या यादीमध्ये तुमची नावं आहेत लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही काय करू नका. महाराजांच्या यादीमध्ये आपल्या सर्वांची नावं येणारच आहेत लक्षात ठेवा. म्हणून या सर्व गायकांना मी मनापासून धन्यवाद देतो. पेटी मास्तर आपले सारंग महाराज असतील, मृदंगमणी सुमित, अतिशय दैठणपासून पंढरपूरपर्यंत सुंदर मृदंगाची सेवा केली. सगळ्यांनी त्यासाठी टाळ्या वाजवा. सुंदर या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे आणि महाराजांची सेवा त्या व्यक्तीने छान केलेली आहे. मनापासून धन्यवाद. या ठिकाणी सर्वांचे मार्गदर्शक, सर्वांचे या ठिकाणी आदरणीय आदरस्थान असणारे या ठिकाणी चंद्रकांत महाराज यांनीही या ठिकाणी भरपूर असं या ठिकाणी कष्ट आणि सर्वांना हो जावे त्याच्या वंशा तेव्हा कळी, पाण्यातील मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे, अशी परिस्थिती असते लक्षात ठेवा. आणि म्हणून त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी आपल्याला या वारीचं, संपूर्ण आपल्या पालखीचं, आज प्रत्येक गावामध्ये आपण कसे नाचतो, कसे उड्या मारतो, तिथं बसल्या बसल्या सर्व लोकांना कळते. ते म्हणतात अरे अशी उडी मार, अशी उडी मारू नको, आता उभा राहा. म्हणजे आपले बेंद्रे हो, आपले युट्यूबवर ही जी पालखी किंवा ह्या पालखी सोहळ्याचं सर्व प्रक्षेपण या ठिकाणी, आणि महाराज इतकी श्रद्धा आहे त्या व्यक्तींची लक्षात ठेवा. अतिशय श्रद्धा ह्या बेंद्रे परिवाराची. म्हणून महाराज खरोखर आपणही तसं प्रेम त्यांच्याविषयी दाखवलेलं आहे. आणि यापुढेही भावी आयुष्यामध्ये महाराज यापुढे तुम्हाला काही या ठिकाणी असं वाटलं तर कधी तुम्ही आमच्याकडे, आम्ही तुमचा नेहमी सन्मान करू लक्षात ठेवा. काही चिंता करू नका लक्षात ठेवा. मी मनापासून धन्यवाद देतो. या ठिकाणी आपल्या या संपूर्ण सोहळ्यामध्ये या ठिकाणी चोपदाराचं काम जाहीर लक्षात ठेवा. या ठिकाणी म्हणून या ठिकाणी ज्या ज्या चोपदारानं काम केलं त्या ठिकाणी राधू ढवळे असतील, या ठिकाणी सर्वात या ठिकाणी आपले सुभाषराव साठे असतील, या ठिकाणी संतोषराव गुंजाळ असतील, आणि या ठिकाणी उत्तमराव वाघमारे असतील. आणि आधीमध्ये यांना सर्वांना कंटाळा आला की आमचे बाळू ढवळे सुद्धा चोपदार होत होते. बरेच असे चोपदार आहेत जे म्हणजे कसं म्हणतात त्यांना, चला नंतर आपण म्हणू त्यांना काय म्हणायचे ते. असे सर्व चोपदारांनी सुंदर या ठिकाणी वारीची या ठिकाणी सेवा केली. त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो. या ठिकाणी
गणेश बनकर यांनी सुंदर आपल्याला किती बघा सुंदर या ठिकाणी भोजनाचं जे आहे कधी काही काही बरेच ठिकाणी आपल्याला बनवावं लागलं, पण गणेश बनकर आणि त्यांना सहकार्य करणारे सर्व त्यांच्यासाठी पण एकदा टाळ्या वाजवा लक्षात ठेवा. हा मंडप अजिबात गळाला नाही बरं, सुंदर मंडप दिला आणि सुंदर दैठणपासनं पंढरपूरपर्यंत ही साऊंड व्यवस्था म्हणजे माझा आवाज तुमच्या हृदयापर्यंत ज्यांनी पोहोचला संजय जाधव त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो लक्षात ठेवा. असतील अक्षय ढोळे असतील, रोहिदास कोकाटे असतील, जे पाण्याचा टँकर वगैरे कायम भरून आणायचे आणि आपल्या वारकऱ्यांची सुंदर अशी सेवा करायची असे रोहिदास कोकाटे असतील, संतोष गुंजाळ असतील, राजू ढवळे असतील, कैलास ढवळे असतील. सुंदर यांनी आपल्याला कैलास ढवळेंनी पण काय केलेलं आहे त्या योद्धा पाणी प्यायचं, जिथं पाणी प्यायचं तिथे ते कधी थांबले नाही, पण त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. असे आपले जिथं उभं राहायचे पण ते म्हणायचे नाही थोडं वारकऱ्याला चाललं पाहिजे, तरी मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. चांगली सेवा केली त्यांनी, वा वा वा. हो, कैलास ढवळे आणि या ठिकाणी बाळू ढवळे असतील, अरुण कवठाळे असतील, सुभाष साठे असतील, ही आहे विठ्ठल सोन्या काय विठ्ठल सोन्या शेजवळ ना, त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो. मयूर भवर, बहादूर भवर, अंकुश साठे आणि गाडी आपल्याला ज्यांनी गाडीचं सौजन्य दिलं असे या ठिकाणी शिवराम भवर असतील आणि अजून आपले मांडगे असतील, भाऊसाहेब मांडगे, आपला सर्व यवती परिवार आणि यवती परिवाराचे सर्व तरुण आणि या सर्व तरुणांचा या ठिकाणी त्याला आपल्या भाषेमध्ये सर्वांच्या भाषेमध्ये नको मी ते नंतर सांगेल तुम्हाला परत वाईट वाटेल. हो, आणि म्हणून सर्वांच्या त्या यवती त्या सर्व जे हे होते तरुण होते त्यांचे मुकादम असणारे आमचे रामभाऊ, त्यांनाही मी मुकादम होता रामभाऊ, त्यामुळे त्या रामभाऊला पण आपण अतिशय प्रेम आहे, त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी आपल्याला आपल्या ह्या सर्व वारीमध्ये भरपूर या ठिकाणी आता सर्व झेंड्यावाले, सर्व माता माऊली तुळशी ज्यांनी घेतली महाराज, पायामध्ये चप्पल न घालता ज्या ज्या माऊलीनं तुळशी घेतली त्या सर्व माऊलीला माझं वंदन आहे लक्षात ठेवा. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. त्यांची नावं घेणं शक्य नाही, कारण कुणाचं नाव घ्यायचं आणि कुणाचं नाव ठेवायचं, त्यामुळे सर्वांनीच घेतलेले आहे. सर्वांच्या चरणी मी विनम्र भावनेनं वंदन करतो. चपला घालून चालणं कठीण होतं लक्षात ठेवा, पण पायामध्ये चप्पल न घालता चालणं इतकं सोपं नाही लक्षात ठेवा. अशा सर्व माता माऊली आणि ह्या सर्व माता माऊलींच्या चरणी मी विनम्र भावनेनं वंदन करतो. सर्वांना मनापासून धन्यवाद देतो लक्षात ठेवा. आणि आपल्या वारीमध्ये या सर्व सोहळ्यामध्ये खूप अशी काही कामं आहेत लक्षात ठेवा, अशी काही जबाबदारी आहे. ही पडद्यावरची जबाबदारी आहे, पडद्यामागची भरपूर आहे, परंतु अशा अनंत हातांना मी वंदन करतो ज्यांनी समोर आले नाही परंतु आपल्याला सहयोग केला. अशा अनंत हातांना मी वंदन करतो. अनंत हातांना मी अन्नदान केलं, नाश्ता दिला, चहा दिला, बिस्किट दिली, अजून काय दिलं, ज्यांनी ज्यांनी अन्नदान आपल्याला केलं मनापासून त्या सर्व अन्नदात्यांच्या चरणी मी विनम्र भावनेनं वंदन करतो. निमराज महाराज त्यांना अशी सद्बुद्धी देवो अशी मी सद्गुरू महाराजांच्या चरणी प्रार्थना कर. सर्व अन्नदात्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी टँकरची व्यवस्था असेल, त्या योद्ध्या गाड्या आहेत लक्षात ठेवा. कोणी आजारी पडलं तर कोणी सुद्धा काही म्हटलं नाही लक्षात ठेवा. प्रत्येक जणांना हा आपला परिवार, हे आपलं कुटुंब असं इतके दिवस प्रत्येकाने आपल्याला अंकुश आलभर असतील त्यांनी पण आपल्याला भरपूर सहकार्य केलेलं आहे लक्षात ठेवा. गाडी छोटी असायची पण कुठेही तो घेऊन जात होता लक्षात ठेवा. त्यालाही मी मनापासून धन्यवाद देतो लक्षात ठेवा. आणि या ठिकाणी आपल्या या पालखी सोहळ्यामध्ये आपले संयोजक असणारे हे सर्व पुढं आमचे नाना असतील, या सुरेश नाना, हे सर्व पुढं येऊन या ठिकाणी इथं भरपूर या ठिकाणी काय होतं, गवत वगैरे होतं, मग आपल्याला मुरुम वगैरे टाकावं लागला, खडी वगैरे, आणि हे सर्व यांनी मजूर न लावता स्वतः गणेशराव असतील, गणेश म्हणजे कोण, गणेश लोखंडे, अतिशय त्यांनी या ठिकाणी आमचे अजून त्यांच्याबरोबर आलेले या ठिकाणी संतोषराव आणि अजून राजू ढवळे, अजून कोणतरी आलं होतं त्यांच्याबरोबर, हे सर्व या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो लक्षात ठेवा.
आणि सुंदर या ठिकाणी सर्व व्यवस्था आपली केलेली आहे। या ठिकाणी असे भरपूर या ठिकाणी आपल्याला सहयोग करणारी सर्वजण या ठिकाणी आहेत। सर्वांनी आपले नानाभाऊ वाघमारे असतील, आपले या ठिकाणी वाघमारे सर असतील, यांनी पण आपल्या पालखी सोहळ्यामध्ये भरपूर असा सहयोग केलेला आहे। त्यांचे सहयोगी असतील, त्यांना सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो। आशिष निष्ठा, अशी श्रद्धा आपल्या ह्या सर्व भवर परिवारानं भरपूर या ठिकाणी सेवा केलेली आहे। आणि आपल्या सर्वांच्या या ठिकाणी वयोवृद्ध असणाऱ्या नारंगा मावशी, हो ह्या वर्षी नारंगा मावशीने अजिबात जास्त काही बडबड केलेली नाही, म्हणून मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो। त्यांनाही मी मनापासून सर्वांच्या वतीने धन्यवाद देतो, लक्षात ठेवा। हो, आणि या ठिकाणी चुकून कोणाच्या भावना दुखावल्या असतील, चुकून कोणाला एखादा शब्द लागला असेल, इच्छा नसते, कधी कधी इच्छा नसते, पण इच्छा नसताना कधी कधी काही गोष्टी होत असतात, लक्षात ठेवा। हा समाज आहे आणि समाजाचं संतुलन, समाजाला चालवणं वाटतं एवढं सोपं नाही, लक्षात ठेवा। घरातली 10 माणसं तुम्ही घेऊन जा कुठे, 10 माणसं घरातली, महाराज ते 10 माणसं त्या माणसाचं डोकं पिकवून टाकतात, लक्षात ठेवा, बिलबिल करून टाकतात। हा एवढा मोठा समाज आहे, लक्षात ठेवा। एवढं मोठे या ठिकाणी काय आहे, समाजाला सांभाळायचं। चुकून कधी एखादं होत असेल, लक्षात ठेवा, तर कुणाच्या अंतःकरणाला ठेस पोहोचली असेल, कुणाला जर वेदना झाल्या असतील, तर मी सर्वांची, तुमचं आईचं हृदय करा, बापाचं हृदय करा। हो, बालक जरी बोबडा बोली का वाकुणा विचुका पाऊली, ते चोज करुणी माऊली रे जेवी, बालक बापाची ताटी रे गे, असे शब्द आहेत माझ्या नानोबरायांचे। आणि बापा ते इथं जीव लागे, हो आपलं अंतःकरण मोठं करा, हो उदार आणि असे करा। सर्वांच्या वतीनं या ठिकाणी मी तुमची सर्वांची क्षमा मागतो, लक्षात ठेवा। सर्वांना मनापासून मी या ठिकाणी आपले असतील यांनाही मी मनापासून सर्वांना धन्यवाद देतो। नवीन वारकरी कधी न चालणारे असे आलेले आहेत, त्या सर्व वारकऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो, लक्षात ठेवा। धर्म कीर्तन सिद्धी नेले तेथ माझे ते भरले पायी कपर, या न्यायानं ही जी काही सेवा आहे, ही सेवा या ठिकाणी अजून आपल्या रथाला आवटी, संजय आवटींचा काय होता, ट्रॅक्टर होता, ट्रॅक्टर। आणि हा असे भरपूर आता लक्षात भरपूर येत असतात, पण थोडं ओघामध्ये राहतं काय काय। आणि ह्या संजय आवटींनी सुद्धा खूप चांगली सेवा केली। काका जिथं रथ थांबव असं म्हटल्यानंतर त्यानं तिथं कधी थांबवलाच नाही, तरी मी त्याला थांबव, पण ते ब्रेक वगैरे काही असं काय ते लागत, चला त्यांची इच्छा होती थांबायची, पण तो थांबत नव्हता। हो, त्याला ते तरी काय करणार बिचारा, त्यालाही मी मनापासून धन्यवाद देतो, लक्षात ठेवा। अशा अनंत आपल्याला ज्यांनी या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी सहयोग केलेला आहे, अशा सर्व तरुणांना जर एखाद्याचा नामोल्लेख राहील। आणि हा या ठिकाणी आमचे असणारे परमस्नेही अर्जुन देवकाते नानांनी ज्या ज्यावेळेस फोन केला, आपण ज्या ज्यावेळेस त्यांना फोन केला, त्यांनी आपल्याला भरपूर सहकार्य केलं, नाही का नाना? हा येतो म्हणले होते, पण चला आपलं काम येऊ नाही तर नाही। पर्जन्य पडावे आपुलाले स्वभावे, पावसानं पडत जावं, आपुलाले दैवी भूमी पिके, पावसाचा स्वभाव आहे पडत जावं। अर्जुन देवकते असतील, इथं फुलवाले आहे, सर्व आपल्याला आता पालखी सजवणार आहे, त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो। अनेक जणांनी आपल्याला पाण्याचं सहयोग केलं, अनेक जणांनी पाण्याचं सहकार्य केलं, असे अनंत आहेत, लक्षात ठेवा। आणि जर कोणाचा नामोल्लेख राहिला असतील तर आमचे संयोजक त्यांचा नामोल्लेख करतील, पुढे सूचना देतील। किंबहुना तुमचे केली हे धर्म कीर्तन सिद्धी नेली, तिथं माझे तेवरले पायी कपल, या न्यायानं झालेली सेवा भगवंताच्या चरणी सद्गुरू महाराजांनी आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो। पुंडली जय विठ्ठल, जय जय विठ्ठल।